नमस्कार. आज आपण अर्थशास्त्रीय संकल्पना भाग 6 या लेक्चर सिरीजमध्ये एकूण 25 संकल्पना पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे त्या संकल्पना विविध परीक्षेच्या अभ्यासासाठी तसेच आपल्या खाजगी आयुष्यामध्ये विविध पातळीवर आपल्याला उपयोगी पडणाऱ्या आहेत. मित्रहो, हा या अर्थशास्त्रीय संकल्पनांचा लेक्चर सिरीजचा शेवटचा भाग आहे. आपण एकूण 6 भाग पाहिले. एकूण 125 संकल्पना या 6 भागामध्ये आपण पाहणार होतो. आज शेवटचा टप्पा भाग 6 यामध्ये एकूण 25 संकल्पना यांचा आपण आज आढावा घेणार आहोत. आजची पहिली जी काही संकल्पना आहे ती आहे सनातन अर्थशास्त्र, क्लासिकल इकॉनॉमिक्स. क्लासिकल इकॉनॉमिक्स ही एक विचारसारणी आहे. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की नवसनातनवादी इकॉनॉमिस्ट आणि सनातन इकॉनॉमिस्ट. सनातन इकॉनॉमिक्समध्ये, सनातन अर्थशास्त्रामध्ये स्मिथ, रिकार्डो, माल्थस व जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेल्या आर्थिक विचारांचा सर्वसाधारणपणे विचार होतो. या सनातनवादी अर्थशास्त्रामध्ये ज्यांनी परंपरागत रूपाने आर्थिक विश्लेषण केलं त्या सर्व आर्थिक विश्लेषणाचा या सनातनवादी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये विचार होतो असं आपण म्हणू शकतो. पुढची संकल्पना आहे समस्तर संयोग. अगोदरच्या संकल्पनेमध्ये, अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक संकल्पना पाहिली की ऊर्ध्वस्तर संयोग. ती आज आपण पाहणार आहोत समस्तर संयोग. समस्तर संयोग म्हणजे काय? उत्पादन प्रक्रियेमध्ये एकाच वस्तूचे उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थांचे एकसूत्रीकरण. उत्पादन संस्थांचे एकसूत्रीकरण म्हणजे समस्तर संयोग होय. पुढची आहे समाशोधन. समाशोधन ही संकल्पना बँकिंग क्षेत्रामधली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. प्रत्येक बँक या समाशोधन पद्धतीचा वापर करत असते. समाशोधन म्हणजे काय? त्याला आपण इंग्लिशमध्ये क्लिअरन्स म्हणतो. क्लिअरन्स म्हणजे काय? तर क्लिअरन्समध्ये विविध बँकांचे परस्परांच्या संदर्भात असलेले धनादेश, धनाकर्ष इत्यादी देण्याघेण्याचे सर्व व्यवहार एकत्रित बेरजा करून एकवट पूर्ण करण्याची पद्धत ज्या ठिकाणी हे कार्य चालते त्या ठिकाणाला समाशोधन केंद्र, क्लिअरिंग हाऊस असे म्हणतो. आपण जो चेक बँकेत देतो तो चेक बँकेत गेल्यानंतर त्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धतीपैकी ही समाशोधन नावाची चेक क्लिअरन्स करण्याची, जोपर्यंत समाशोधन केंद्राकडून समाशोधन ग्राहकाकडून त्या चेकबाबत पुनर्पुष्टी त्या बँकेला परत मिळत नाही तोपर्यंत ती बँक आपले पैसे त्या चेकमधून ग्राहकाला विड्रॉ करत नसते. त्याचे काही नियम आहेत. त्या नियमांती समाशोधन ग्रह हे बँकिंग क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. पुढची संकल्पना आहे सरकारी कर्ज. देशाच्या सरकारने, मध्यवर्ती सरकारने, राज्य सरकारने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी, त्याचबरोबर विविध महामंडळे व निगम या स्वायत्त संस्थांनी ह्या सर्वांनी आपापल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी उभारलेलं कर्ज ते म्हणजे सरकारी कर्ज होय. त्याचबरोबर पुढची संकल्पना आहे सरकारी खर्च. अगोदरची होती कर्ज, आता आहे सरकारी खर्च. सरकारी खर्च म्हणजे काय की मध्यवर्ती सरकारे व राज्य सरकारांनी अर्थसंकल्पानुसार विकासयोगी कामासाठी केलेला खर्च. की सरकार हे अनावश्यक कामासाठी खर्च करत नाही, जनतेच्या विकासासाठी खर्च करतो. त्या विकासोपयोगी कामासाठी, विकासाच्या कामासाठी केलेला खर्च, जनतेच्या विकासासाठी केलेला खर्च म्हणजे सरकारी खर्च, ज्याला आपण म्हणतो पब्लिक एक्सपेंडिचर. तो या राज्य सरकारांनी अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार केलेला असतो. अर्थसंकल्पाच्या तरतुदीच्या शिवाय राज्य सरकारला, केंद्र सरकारला खर्च करता येत नाही, म्हणून तो सरकारी खर्च असतो. त्यानंतरची संकल्पना आहे ती म्हणजे सामूहिक सौदा. सामूहिक सौदा ही सूक्ष्म अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना आहे, ज्यामध्ये कामगार संघटनेद्वारा मालक वर्गाशी कामाचे तास व वेतन इत्यादीविषयी केलेला करार. एखाद्या कंपनीमध्ये
कामाचे तास व वेतन या संबंधात जो करार होतो त्याला आपण म्हणतो सांघिक सौदाशक्ती किंवा सामूहिक सौदाशक्ती किंवा कलेक्टिव्ह बार्गेनिंग. पुढचे आहे साकलिक अर्थशास्त्र. साकलिक अर्थशास्त्र म्हणजे काय? साकलिक अर्थशास्त्र यालाच दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ज्या एका अर्थशास्त्राच्या त्या शाखेमध्ये एकूण देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न, भांडवल संचय, रोजगार इत्यादीचा एकाच वेळी समग्रपणे अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो साकलिक अर्थशास्त्र. सामूहिक अर्थव्यवस्थेच्या सामूहिक अभ्यासाचं अर्थशास्त्र म्हणजेच साकलिक अर्थशास्त्र. पुढची संकल्पना आहे साधारण किंमत, नॉर्मल प्राइस. मागणीतील बदलानुसार पुरवठ्याच्या परिस्थितीत जर बदल झाला त्यानंतर दीर्घकालामध्ये ज्या किमती स्थिर असतात, ज्या किमती निश्चित होतात, ज्या किमती स्थिरावतात त्याला आपण म्हणतो साधारण किमती किंवा साधारण किंमत. त्यानंतरचे आहे साधन सामग्रीचे वाटप, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. अर्थव्यवस्थेमध्ये अलोकेशन ऑफ रिसोर्सेस हा एक महत्त्वाचा भाग असतो. मग अलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय? साधन सामग्रीचे वाटप म्हणजे काय? तर साधन सामग्रीचे वाटप म्हणजे साधन सामग्रीचा निकडीच्या अग्रक्रमानुसार गरजा भागविण्याकरता नियोजित केलेला विनियोग. आवश्यक त्या बाबीवर साधन सामग्रीच्या अनुषंगाने केलेलं नियोजन म्हणजे आपण साधन सामग्रीचं वाटप करून. आपली साधन सामग्री गरजेच्या हेतूसाठीच ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्याच गरजानुक्रम करून तिचं वाटप करणं त्याला आपण म्हणतो साधन सामग्रीचं वाटप करणं. त्यानंतरची संकल्पना आहे साधनाधारित नियोजन, फिजिकल प्लॅनिंग. शासनाला नियोजनाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची असलेली ही संकल्पना आहे. मग काय साधनाधारित नियोजन म्हणजे? तर साधना संपत्तीचा प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपामध्ये, उदाहरणार्थ जमीन, मजूर, यंत्रसामग्री विचार करून केलेली विविध उत्पादनाची आखणी. आपल्याकडे जमीन, मजूर, यंत्रसामग्री ह्या वस्तू आहेत, पण ती साधन सामग्री मानली जाते. तिचा विचार उत्पादनाच्या विविध टप्प्यात केला जातो. म्हणून साधनाधारित नियोजन उत्पादनाच्या साधनाचे उत्पादन प्रक्रियेत विविध उत्पादन पातळ्यांच्या अनुषंगाने केलेले आखणी किंवा केलेले नियोजन त्याला आपण म्हणतो की साधनाधारित नियोजन. पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय? तर सोशल सिक्युरिटी म्हणजे आजार, बेकारी, अपंगत्व, वृद्धावस्था इत्यादी अडचणीत सहाय्य करण्यासाठी शासनाने केलेली सुरक्षिततेची तरतूद. शासन जनतेच्या हितासाठी अनेक अग्रक्रम ठरवत असतं. त्या अग्रक्रमामध्ये सामाजिक सुरक्षा हा सगळ्यात मोठा अग्रक्रम आहे. म्हणजे या सामाजिक सुरक्षेमध्ये काय काय येतं? ह्या सामाजिक सुरक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे रोजगार, आरोग्य आणि सामाजिक संरचना. ह्या तीनही बाबी सामाजिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या असतात. त्याला आपण म्हणतो सामाजिक सुरक्षा. त्यानंतरची संकल्पना आहे सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता ही सूक्ष्म अर्थशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना असून ती मानवाच्या उपभोगाच्या दृष्टीने, मनुष्याच्या उपभोगाच्या दृष्टीने सर्वांना ग्राह्य असलेली परंतु अप्रत्यक्षपणे काम करणारी संकल्पना आहे. मग काय सीमांत उपयोगिता म्हणजे? सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याला वस्तूच्या शेवटच्या नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता. आपण नियम पाहतो की पहिला नग सेवन केला 2 उपयोगिता मिळाली, दुसरा नग सेवन केला आणखी मिळाली, तिसरा ह्या ज्या प्रत्येक टप्प्यावर, परंतु प्रत्येक टप्प्यावरची उपयोगिता महत्त्व नसून शेवटचा नग सेवन केल्यानंतर मी 5 सफरचंद खाल्ले पण 5व्या सफरचंदापासून मला किती उपयोगिता मिळाली? शेवटच्या नगापासून, शेवटच्या घासापासून मिळालेली उपयोगिता म्हणजेच काय? सीमांत उपयोगिता होय. त्यानंतर आहे सीमांत परिव्यय. सीमांत परिव्यय मार्जिनल कॉस्ट. अगोदर पाहिलं सीमांत उपयोगिता,
सीमांत उपयोगिता ही उपभोक्त्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, परंतु सीमांत परिव्यय ही उत्पादकाच्या दृष्टीने महत्त्वाची संकल्पना आहे. मग काय आहे सीमांत परिव्यय? सीमांत परिव्यय म्हणजे शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च. एकूण उत्पादनासाठी जर 10 लाख रुपये खर्च केला असेल तर शेवटचा नग उत्पादन करण्यासाठी किती खर्च करायला लागतो, किती खर्च केलेला आहे, त्याला म्हणतो सीमांत परिव्यय, मार्जिनल कॉस्ट. शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च तो असतो आपला सीमांत परिव्यय. त्यानंतर आहे सीमांत पर्यायन प्रमाण. सीमांत पर्याय प्रमाण, त्याला इंग्लिशमध्ये मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, ही सूक्ष्म अर्थशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना मानली जाते. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स असेल, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस असेल, त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ह्या संकल्पनेचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. ही संकल्पना काय आहे तर एखाद्या वस्तूचा उपभोग एका परिमाणाने कमी केल्यामुळे होणारी समाधान हानी भरून येण्यासाठी पर्यायी वस्तूचा उपभोग ज्या प्रमाणात वाढवावा लागतो ते प्रमाण. समजा मी एक सफरचंद खातोय आणि एक आंबा खातोय. मग जर मी अर्धा आंबा खाल्ला, तो अर्धा आंब्याचा मी त्याग केलेला आहे. मग तो अर्ध्या आंब्याच्या त्यागामुळे माझ्या समाधानामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी पूर्ण सफरचंदाचा आणखी अर्धा सफरचंद खावा लागेल. मग ज्या प्रमाणामध्ये आंबा कमी केला, आंब्याचं सेवन कमी केलं, ते हानी भरून काढण्यासाठी दुसऱ्या वस्तूच्या नगसेवनाचं प्रमाण किती असेल, पर्यायी वस्तूचा उपभोग ज्या प्रमाणात वाढवला लागतो ते प्रमाण किती असेल, त्याला आपण म्हणतो सीमांत पर्याय प्रमाण, म्हणजेच मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. त्यानंतर आहे सीमांत बचत प्रवृत्ती. सीमांत बचत प्रवृत्ती ही स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. मग काय सीमांत बचत प्रवृत्ती? सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे उत्पन्नातील बदलामुळे उपभोक्त्याच्या बचत प्रवृत्तीवर होणारा परिणाम. उत्पन्न बदललं, माझं उत्पन्न पहिलं 10,000 होतं, आता ते 20,000 झालं, तर मी माझ्या बचत प्रवृत्तीमध्ये काय करेल, वाढ करेल. परंतु माझी सुरुवातीचं उत्पन्न 20,000 झालं, नंतरचं उत्पन्न 10,000 झालं, तर मी माझी बचत प्रवृत्ती, उपभोग प्रवृत्ती काय करेल, कमी करेल. म्हणून हा परिणाम मोजण्यासाठी सामान्यतः उत्पन्नातील बदलामुळे बचतीत होणाऱ्या फरकाचे त्या उत्पन्नातील बदलाशी असलेले प्रमाण वापरले जाते. ही संकल्पना जॉन मनार्ड केन्स यांनी अर्थशास्त्रामध्ये मांडली होती. त्यानंतर आहे सीमांत सेवन प्रवृत्ती, म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती ही सुद्धा स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना मानली जाते. मग सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे माझ्या उत्पन्नात बदल झाल्यामुळे माझ्या उपभोग्य वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेच्या तीव्रतेवर काय परिणाम होतो, त्याला काय म्हणतो आपण, सीमांत उपभोग प्रवृत्ती. हा परिणाम मोजण्यासाठी उत्पन्नातील बदलामुळे उपभोक्त्याने खरेदीसाठी केलेल्या खर्चातील फरकाचे त्या उत्पन्नातील बदलाशी असलेले प्रमाण वापरले जाते. ही सुद्धा संकल्पना जॉन मनार्ड केन्स यांनी सर्वप्रथम वापरली होती. त्यानंतरची संकल्पना आहे सुवर्ण परिमाण, गोल्ड स्टँडर्ड. अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा विचार करता सर्वसामान्याने प्रत्येक देशाला हे परिमाण, सुवर्ण परिमाण महत्त्वाचं मानलं जातं. ही एक चलन पद्धती आहे, सुवर्णाधिष्ठित चलन पद्धती. मग सुवर्णाधिष्ठित चलन पद्धती, सुवर्ण परिमाणामध्ये चलनाचे मूल्य सुवर्णाच्या स्वरूपात किंवा सुवर्णाच्या रूपात निश्चित केले जाते. सोन्याच्या स्वरूपामध्ये आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य निश्चित करणे म्हणजे काय, सुवर्ण परिमाण ठरवणे, गोल्ड स्टँडर्ड ठरवणे. त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. अगोदर आपण समग्र लक्ष अर्थशास्त्र पाहिलं, आता संकल्पना पाहिजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्थेच्या सूक्ष्म घटकांचा अभ्यास, एका घटकाचा अभ्यास, अर्थव्यवस्थेच्या एका घटकाचा अभ्यास किंवा अर्थव्यवस्थेच्या सूक्ष्म पातळीचा सूक्ष्म निरीक्षण पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यामध्ये उद्योग संस्था म्हणजे एक उद्योग संस्था, वस्तूच्या किमती म्हणजे एका वस्तूच्या किमती, उत्पादन घटकाचे मूल्य, एका उत्पादन घटकाचे मूल्य आदी प्रश्नांना इत्यादी प्रश्नांचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर आहे
उपभोग, कन्झम्शन, सेवन. अर्थशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्या महत्त्वाच्या संकल्पनांपैकी ज्या संकल्पनेचं अतिशय महत्त्व आहे ते म्हणजे उपभोग. कारण की उपभोग हा अर्थशास्त्रातील असा घटक आहे त्यावर दोन भाग अवलंबून आहेत, एक बचत आणि दुसरी गुंतवणूक. मग उपभोग म्हणजे काय? उपभोग म्हणजे गरज भागविण्याकरता केलेल्या वापरामुळे वस्तूच्या उपभोगितेचा होणारा लोप. सर्वसाधारण संकल्प. आपण गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूचा वापर करतो, म्हणजेच त्याचा काय करतो, उपभोग्यतेचा लोप करतो. सफरचंद आहे, भूक लागलेली आहे, त्या सफरचंदाचा काय करतो आपण, सेवन करतो. म्हणून गरज भागवण्याकरता केलेल्या वापरामुळे वस्तूच्या उपभोग्यतेचा होणारा लोप म्हणजे काय असतं, उपभोग असतं, सेवन असतं, कन्झम्शन असतं. त्यानंतरची संकल्पना आहे स्थानिकीकरण, लोकलायझेशन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये उद्योगाचं स्थान निश्चितीकरण हा एक सिद्धांत आहे. आपला उद्योग बाजारपेठेपासून कुठल्या अंतरावर असला पाहिजे की आपल्या उद्योगातला बाजारपेठेपर्यंत पोहोचणे, आपल्या उद्योगात उत्पन्न होणाऱ्या मालाची मागणी वाढणे. एकाच ठिकाणी विशिष्ट उद्योगधंद्याचे केंद्रीकरण म्हणजेच स्थानिकीकरण असे आपण म्हणतो. त्यानंतर आहे स्थितिशील अर्थशास्त्र, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स. आता अगोदर मागच्या लेक्चरमध्ये आपण गतिशील अर्थशास्त्र पाहिलं, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्थितिशील अर्थशास्त्र पाहतोय. मग काय स्थितिशील अर्थशास्त्र म्हणजे? स्थितिशील अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट प्रकारची परिस्थिती सर्व काळ तशीच कायम राहील असे गृहीत धरून केलेले आर्थिक विवेचन म्हणजे स्थितिशील अर्थशास्त्र. बदलणार नाही आर्थिक स्थिती, आर्थिक परिस्थिती बदलणार नाही, विशिष्ट परिस्थिती बदलणार नसताना मांडलेला सिद्धांत. आपण आर्थिक सिद्धांत मांडताना म्हणतो की इतर परिस्थिती कायम असताना कायम राहील, ती बदलणार नाही, म्हणजे स्थितिशील अर्थशास्त्राचा त्या ठिकाणी काय होतो, अंतर्भाव होतो. त्यानंतरची संकल्पना आहे स्वस्त पैसा. आधीच्या लेक्चरमध्ये आपण महाग पैसा, डिअर मनी या संकल्पनेचा विचार केला होता. या लेक्चरमध्ये आपण स्वस्त पैसा, चीप मनी ही संकल्पना पाहणार आहोत. मग काय चीप मनी म्हणजे? चीप मनी म्हणजे ज्यामध्ये दोन बाबी असतात. पहिली बाब, कर्ज पुरवठ्यासाठी व्याजाचा दर कसा असतो, कमी असतो. आणि दुसरी परिस्थिती, पैशाची क्रयशक्ती कमी असून सर्वसाधारणपणे किंमत पातळी ही उच्च असते. म्हणजे जास्तीत जास्त किमती एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी द्याव्या लागतात. थोडा पैसा किंवा अधिक पैसा वस्तू खरेदीसाठी लागतो. एखाद्या वस्तू खरेदीसाठी अधिक पैसा देणे लागणे म्हणजे काय, हा किंमत पातळी उच्च असते अशी परिस्थिती. त्यानंतर आहे हुंडणावळ नियंत्रण, एक्सचेंज कंट्रोल. आता एक्सचेंज कंट्रोल म्हणजे काय? एक्सचेंज कंट्रोल म्हणजे विदेशी विनिमय नियंत्रण. आयातीसाठी लागणाऱ्या परकीय चलनाची ज्यावेळी चणचण असते तेव्हा उपलब्ध असलेले परकीय चलन अधिक महत्त्वाच्या आयातीसाठी नीट वापरले जावे ह्याकरता घेतलेले नियंत्रण. परकीय चलनातल्या बाबतीतली, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या बाबतीतली ही एक सगळ्यात मोठी संकल्पना आहे. त्यानंतर आहे हुंडावळीचा दर, एक्सचेंज रेट काय आहे. एक्सचेंज रेट काय आहे हे पाहण्याकरता आपल्याला विदेशी विनिमय दर, आपल्या रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरचा दर काय आहे, त्याची एक्सचेंज व्हॅल्यू काय आहे, एका राष्ट्राच्या चलनाच्या दुसऱ्या राष्ट्राच्या चलनाशी असणारा विनिमय दर, तर आपण म्हणतो हुंडावळीचा दर. त्यानंतर आहे हुंडी बाजार, बिल मार्केट. नाणे बाजार आणि भांडवल बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हुंडी बाजार नावाचं एक असं कंटेंट आहे ज्यामध्ये व्यापारी हुंड्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. असे व्यवसाय क्षेत्र त्याला आपण म्हणतो हुंडी बाजार. मित्रहो, आज आपण एकूण 25 संकल्पना या ठिकाणी पाहिल्या, ज्या संकल्पनामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रापासून ते सूक्ष्म अर्थशास्त्रापर्यंत, त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्रापासून ते सार्वजनिक आयव्यय अर्थशास्त्रापर्यंत ह्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. मित्रहो, आम्ही सुरू केलेल्या अर्थशास्त्रीय संकल्पना या सिरीजचा हा शेवटचा भाग होता. या एकूण 6 सिरीजमध्ये आपण एकूण 125 संकल्पना पाहिल्या, ज्या संकल्पना विविध परीक्षांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपल्या खाजगी आयुष्यामध्ये विविध स्तरावर
उपयोगी पडणाऱ्या आहेत. म्हणून आपण या ठिकाणी या अर्थशास्त्रीय संकल्पना या सिरीजचा आज शेवट करत आहोत. तरी परत एकदा आपणास विनंती की या चॅनलच्या माध्यमातून जर आपणास काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. आम्हाला विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात, त्या प्रश्नांचं निराकरण करणं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. परत भेटूया नव्या एका सिरीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.